आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। नागरी समस्यांसंदर्भात भल्याभल्यांच्या तोंडाला फेस आणणारी जालना शहर महानगरपालिका गणपती बाप्पा आणि दुर्गा देवीला पावली आहे। या दोघांच्या विसर्जनासाठी यावर्षी 3.5 कोटी लिटरचा नवीन हौद उभारण्यात येत आहे। खरं तर या कामाची मुदत मे 2025 ला संपत आहे, परंतु गणपती विसर्जनापर्यंत हे काम पूर्ण होईल असा विश्वास जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर आणि महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली आहे। त्यामुळे यावर्षी या दोन्ही देवतांचे विसर्जन नवीन हौदामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। या संदर्भात आमदार अर्जुन खोतकर यांनी पत्रकार परिषदेत दिलेली ही माहिती। केंद्र सरकारच्या भांडवली गुंतवणुकीसाठी जी काही विशेष सहाय्य योजना आहे, या योजनेमधून जवळपास 11 कोटी रुपये किंवा त्यापेक्षा अधिकचा निधी इथं जो प्रोजेक्ट उभा राहतो त्यासाठी आपण हा निधी खर्च करतो। निधी संपूर्ण आपल्याकडे आलेला 25 पर्यंत हे काम पूर्ण होईल। आपण जे बघतो की त्याची रिटर्निंग वॉल ही 203 मीटरची आहे। पार्श्वभूमी अशी आहे की आपण ज्या जागेवरती बघतो हा शहरात अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारचा तलाव आहे। या तलावामध्ये दरवर्षी हजारो गणपतीचं विसर्जन होतं। याच तलावामध्ये हजारो देवीचं सुद्धा विसर्जन होतं। आमच्या उत्तर भारतीय बिहारी लोकांचा छठ पूजा, या पूजेसाठी सुद्धा 10,000 लोक या ठिकाणी याच मैदानावरती जमा होतात। मागची जी छठ पूजा झाली त्या छठ पूजेच्या दिवशी मी आमच्या उत्तर भारतीय आणि बिहारी बांधवांना आणि गणपती विसर्जनच्या वेळेस गणेश भक्तांना आणि देवीच्या भक्तांना शब्द दिला होता, उत्तर भारतीय बंधूंना आणि या सर्व गणपतीच्या सर्व मंडळांना, एक सुंदर प्रकारचं या ठिकाणी एक चांगला घाट या ठिकाणी बांधणार आहोत। माझ्या व्यक्तिशा मनात हा प्रश्न गेल्या अनेक दिवसाचा होता। एवढ्या सर्व मूर्त्या आपण विसर्जित करतो प्लास्टर ऑफ पॅरिसच्या, तर कालांतराने हा तलाव पूर्णतः भरून जाईल प्लास्टर ऑफ पॅरिसने। आणि प्लास्टर ऑफ पॅरिस हे किती घातक आहे याची कल्पना तुम्हाला या ठिकाणी आहे। आणि मग पाण्याचं सर्क्युलेशन असेल, पाणी दूषित होण्याचं प्रमाण असेल, यातून अनेक गोष्टीला निमंत्रण मनुष्याच्या, कारण की हा तलाव मुख्य शहरातला आहे, यातलं पाणी प्रकुलित होणार आहे आणि त्यामुळं हा तलाव पूर्णतः प्लास्टर ऑफ पॅरिसने भरून गेला असता। आणि विशेषतः ज्या काही मूर्त्या आपण विसर्जित करतो या सर्व मूर्त्या अत्यंत 100% केमिकलचे कलर या मूर्त्यांना असतात। आणि मग त्या सर्व मूर्त्या विसर्जन केल्यानंतर त्या सर्व केमिकलचं त्या पाण्यामध्ये विसर्जन होतं आणि पाणी केमिकल युक्त आणि खराब पाणी या ठिकाणी त्या विसर्जनामुळे या ठिकाणी होतं आणि तेच पाणी मग खालच्या लोकांना प्यावं लागतं। माझ्या मनात अनेक वर्षाचा हा विषय होता की याच्यात काहीतरी केलं पाहिजे। मी आणि आयुक्त महोदयांनी या संदर्भामध्ये कोणालाही भनक लागून दिली नाही। कोणतरी म्हणत असते की हा प्रोजेक्ट आमचाच आहे, कोणालाही भनक लागून दिली नाही। आणि मग हा प्रोजेक्ट आम्ही मंजूर केला आणि आपण बघताय की आता आपल्या समोर हे मोठं काम उभा होतंय आणि गणपती विसर्जन कुंड हा 103 मीटरचा आहे। 103 बाय 75 मीटर आणि 6 मीटर उंची तिची या ठिकाणी, त्यापेक्षा जास्त उंची या ठिकाणी राहील। पाणी साठवण क्षमता जवळपास 3.5 कोटी लिटरची आहे या भागात, त्या इकडच्या भागात। इथं या कुंडावर येणारे सर्व रस्ते आपण कॉन्क्रिटीकरण या ठिकाणी करणार आहे। कॉन्क्रिटीकरणाची लांबी
266 मीटरची या ठिकाणी आहे. विसर्जन घाटाचं क्षेत्रफळ 104 मीटर बाय 46.5 मीटर या ठिकाणी आहे. विसर्जन घाटाचे मटेरियल ताला भाषांतर इथपर्यंत या ठिकाणी आहे. आणि त्यासाठी एक गेट 7 हेही या ठिकाणी मोठं गेट, एंट्री गेट मोठं निर्माण केलं जाईल. इथं गणपती विसर्जनासाठी क्रेन बसवलं जाईल. ओव्हरफ्लो पाईपलाईन या ठिकाणी केली जाईल. आणि मुख्य गोष्ट, तरी या कालावधीमध्ये गणपती विसर्जन या ठिकाणी संपल्यानंतर मग या घाटाचं आणि कुंडाचं काय करायचं, तर शहरामध्ये असा काही चांगला स्पॉट आपण निर्माण करावा. त्यामध्ये संगीत कारंजे, परिसरामध्ये गार्डन इत्यादी गोष्टी आम्ही या ठिकाणी करण्याचं ठरवलेलं आहे. सुंदर अशा प्रकारचे संगीत कारंजे, एक तर खूप चांगल्या प्रकारची सुंदर अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी, सुंदर अशा प्रकारची व्यवस्था या वातावरण किंवा या ठिकाणी आहे. आणि त्यातून एक अमेज ज्याला म्हणता येईल, लोकाला बसायला घाट, लोकाला बसायला मोठाले घाट या ठिकाणी राहतील. घाट या ठिकाणी राहील आणि मग लोकाला बसून चांगल्या पद्धतीनं संगीत कारंजेचा आनंद घेता येईल अशा प्रकारचं आम्ही त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे.